जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरेदी केल्यानंतर आपण काही वस्तू जेव्हा घरी आणतो तेव्हा त्यांच्या वजनांबाबत, त्यांच्या किमतीबाबत काही वेळा मनात प्रश्न येतात की खरंच आपण जी किंमत दिली आहे ती बरोबर आहे का, किंवा जे वजन आपण घरी आणले, जी वस्तू ज्या वजनात घरी आणली आहे ते तितकंच आहे का. मग याबद्दल नेमकी आपली फसवणूक होतीये का, आपण बरोबर खरेदी केले हे ओळखायचं कसं, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण माहिती करून घेणार आहोत. आणि त्यासाठी ज्या तज्ज्ञांना आमंत्रित केलंय त्यांची आपण ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत अनघा आचरेकर मॅडम. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. या सगळ्या गोष्टी ओळखण्यासाठी आज आपल्याला खास जे मदत करणार आहेत किंवा आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत, विलास पवार सर. तुमचंही मनापासून स्वागत करते. सर प्रभारी सहनियंत्रक आहेत, वैधमापन शास्त्र विभाग, महाराष्ट्र शासन. आणि मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे आज आपल्याबरोबर आहेत ज्योती मोडक मॅडम. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. मॅडम मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. तिघांचंही स्वागत. आणि अशा एका विषयावर आपण बोलणार आहोत की ज्यामध्ये छुपी फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर खरेदी केली आहे, पण नंतर कळतं की अरे चा, इथे तर फसवणूक झाली. तर ह्या सगळ्याबद्दल आज सविस्तर बोलूया. ग्राहकांच्या प्रतिनिधी म्हणून मॅडम आज तुम्ही आल्या आहात. कुठल्या कुठल्या अशा प्रॅक्टिसेस आहेत जिथे आपल्याला कळतही नाही की आपण रोजच्या रोज फसले जातोय? हो, काय सांगाल? जसं की आता आपण अगदी दिवसाची सुरुवात चहाने आपल्या होते. तर चहासाठी आपण पहिल्यांदा दुधाची खरेदी करायला म्हणून बाहेर पडतो. आणि दुधाची पिशवी आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्या दुधाच्या पिशवीवर जी MRP छापली असते त्याच्यापेक्षा 2 रुपये जास्त आपण दुकानदाराला देतो आणि घरी येतो. आपल्याला ते कळतही नाही की आपण ती एक्स्ट्रा वरती त्यांना 2 रुपये चार्ज केले, ते आपण देऊन परत घरी येतो. तसंच आपण भाजी किंवा फळं वगैरे विकत घ्यायला जातो त्यावेळेला तिथे 2 प्रकारचे आपल्याला वजन काटे दिसतात. एक तर तराजू दिसतो ज्याच्यामध्ये तो भाजीवाला किंवा फळवाला असतो, तो त्याची फळं तोलतो त्या तराजूमध्ये. तर जेव्हा आपण पाव किलो वगैरेचं माप मागतो त्याच्याकडे, त्यावेळेला तो अगदी शांतपणे 200 ग्रामचं वजन ठेवतो आणि एक दगड ठेवतो त्याच्याबरोबर. खरंय. असं ते एक अप्रचलित माप 50 ग्रॅमचं तो त्याच्यात ठेवतो आणि आपणही ती वस्तू घेऊन घरी येतो. तसंच दुसरा जो वजन काटा आहे तो इलेक्ट्रॉनिक वजन काटा आहे, जो हल्ली फार जास्त करून सगळीकडेच वापरला जातो. आणि तो तर त्याच्यामध्ये आपल्याला बेमालूमपणे काही कळतही नाही. आपण बरेचदा त्याच्यामध्ये, जसे की आता काही वेळेला आता थंडीचा सीझन आहे, मटार येतोय भरपूर बाजारात, तर अगदी 50 रुपये 1.5 किलो वगैरे असं आपण मटार बाजारात देतोय. आणि आपण गृहिणी पटकन अशा गोष्टींना भुलून लगेच 1.5 किलो मटार घेऊयाच आपण म्हणून घरी घ्यायला जातो. तो दाखवताना पण दाखवतो की मी 1.5 किलोचं माप केलं आणि वर 4 शेंगा प्रेमाने त्याच्यात टाकतोय आणि आपण एकदम खुश होऊन घरी येतो त्या शेंगा घेऊन. आणि घरी आल्यावर आपल्या वजन काट्यावर वजन केलं की आपल्याला कळतं की ते 1200 ग्रॅम आहे किंवा 1100 ग्रॅम आहे. म्हणजे वरचा 400 ग्रॅम किंवा 300 ग्रॅम त्याने तिकडे हे केलेलं असतं. ते कदाचित ते म्हणजे माहित नाही मला, पण हा मला बरेचदा अनुभव आलेला आहे. तर हे असे बरेच अनुभव आहेत. आज आपण याच अशा वेगवेगळ्या अनुभवांपैकी काही अनुभव नक्की आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जर फसवणूक होत असेल तर ती कशी टाळता येऊ शकते, मला वाटतं. आणि खूप सोपे पर्याय असतील ते टाळता येण्याचे, नाही का? त्याच्याबद्दल जाणून घेऊया पुढे. म्हणजे ह्यावर चर्चा करण्याआधी मला पवार सरांना असं विचारायचं की ह्यासाठी जो विभाग तुमचा कार्यरत आहे त्या विभागाचं नेमकं काम काय आहे मुळात? ह्यावर सगळं नियंत्रण ठेवणं हे तर आलंच ओघाने, पण अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? प्रथमतः मी आमच्या विभागाचा थोडा परिचय करून देतो. जरूर.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे राज्य शासनाचं च्या अंतर्गत वैध मापनशास्त्र हा विभाग येतो. आपण बाजारामध्ये जे काही वजन माप आणि पॅकिंग हे असतात गुड्स असतात त्याच्याबद्दल जे काही ट्रान्झॅक्शन होतं, काय जो व्यवहार होतो, देवाणघेवाण होते, त्या संदर्भात नियंत्रण करणं हे या विभागाचं काम आहे. वैध मापनशास्त्र विभागाचं ते काम या यंत्रणेमार्फत केलं जातं. आणि ह्यांनी जो अनुभव सांगितला की रोज आपण दुधाची पिशवी खरेदी करत असताना त्याच्यावर 2 रुपये देतो जास्तीचे, आणि ते इतक्या सवयीचं झालंय की ही प्रॅक्टिस चुकीची आपल्या लक्षातच येत नाही. काय सांगाल सर याविषयी? आता मॅडमनी मगाशी उदाहरण दिलं होतं दुधाच्या पिशवीचं. हो, दुधाच्या पिशवीचं MRP पेक्षा जास्त किमतीने ते विकतात. आता ज्यांनी ती अशी कोणी घेतली, वैध मापनशास्त्र विभागाकडे तक्रार केली, आमचा तो कायदा आहे पॅकेज कॉमोडिटी रूल्स 2011 किंवा त्याला वैध मापनशास्त्र आवेष्टित वस्तू नियम 2011 असं मी त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये त्याची तरतूद आहे की MRP पेक्षा जास्त कोणी ते विकू नये. विकला तर तो गुन्हा आहे. आमच्याकडे तक्रार केली वैध मापनशास्त्र विभागाकडे, तर आम्ही ती तक्रारीवर संबंधित त्या विभागाचा जो इन्स्पेक्टर असेल त्याला सांगतो, तो तिथं जातो आणि हा एक ग्राहक बनतो की कुणाला तरी घ्यायला लावतो. आणि प्रत्यक्षात तिथं लक्षात येतं की त्याने समजा 24 रुपयाची पिशवी असेल ती 25ला विकली, म्हणजे 1 रुपया जास्त घेतला, की याच कमिटेड मिस्टेक, त्याने ऑफेन्स केला आहे. मग त्यानुसार त्याच्यावर कारवाई होते. कारवाई म्हणजे साधारण कारवाई म्हणजे अशी की पहिल्यांदा आम्ही तो गुन्हा नोंदवतो. आमचा जो इन्स्पेक्टर असेल त्या विभागाचा गुन्हा नोंदवल्यानंतर त्याला एक नोटीस दिली जाते की बाबा तू अशी चूक केलेली आहे, तुला हा गुन्हा मान्य आहे का, तुला हा प्रशमन करायचा, म्हणजे कंपाऊंडिंग ज्याला आपण म्हणतो. तो जर तयार असेल खात्यांतर्गत मिटवायला, त्याला ते कन्सेंट लेटर द्यावं लागतं मान्यतेचं की बाबा मला मान्य आहे, आणि तिची काय फी असेल कंपाऊंडिंगची तर ते तो फी भरतो आणि तो गुन्हा माफ केला जातो. आणि जर तो मान्य करत नसेल किंवा 3 महिन्याचा कालावधी दिलेला असतो त्याला ते कंपाऊंडिंगसाठी, प्रशमनासाठी, त्याने जर तो 3 महिन्याच्या कालावधीत प्रशमन नाही केलं तर मग आमचे ते इन्स्पेक्टर आहेत ते संबंधित कोर्टात तो दावा दाखल करतात. मग ते मुंबईचा असेल तर ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा मुंबईच्या बाहेर असेल तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अशा न्यायालयात तो दावा दाखल केला जातो. आणि मग पुढे ती कारवाई चालते. बरं. पण मग बऱ्याचदा पहिला पर्यायच निवडत असतील बरेच. हो, बरेच जवळजवळ 80% लोक पहिलाच पर्याय निवडतात, कारण पुढे कोर्टाच्या भानगडीत कोणी पडत नाही. मुंबई ग्राहक पंचायती चालूच राहते, म्हणजे काही थोडे दिवस थांबतील पण सातत्याने ग्राहकाने ह्याच्यात जागरूक राहून केली पाहिजे तक्रार वारंवार. कारण दूध घेणं म्हणजे हे आपण रोजच्या रोजच करत असतो आणि रोज आपण तेवढे पैसे जास्त मोजतो आणि त्याच्या एका अपप्रवृत्तीला प्रोत्साहन देतो काही जर नाही केली तक्रार. बरोबर. तर त्याच्यात मला एक सांगायला आवडेल की हा पॅकेज कमोडिटीमध्ये मॅक्झिमम रिटेल प्राइस, अधिकतम किरकोळ किंमत, ह्याच्यामध्ये पुढे लिहिलेलं असतं इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. त्यामुळे काही वेळेला ते दावा करतात की कुलिंग चार्जेस आम्ही दुकानात आम्ही हे दूध व्यवस्थित राहावं म्हणजे खराब होऊ नये म्हणून जे काही वापरतो रेफ्रिजरेटर हे ते त्या कुलिंग चार्जेससाठी आम्ही हे घेतो. पण हे नाही, ही किंमत इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस ज्याच्यामध्ये हे कुलिंग चार्जेस येतात. तर अशा रीतीने ही एक्सक्यूज दिली तरी ग्राहकाने तक्रार करायला पुढे जायला पाहिजे. खरं म्हणजे प्रश्न हे आधी ग्राहकाला माहित पाहिजे. म्हणजे ही जागृती आपण ग्राहकांमध्ये करण्याचं काम जे आता तुम्ही माझ्या प्रश्नाकडे येणार आहात ते आहे. आणि प्रश्न 1 रुपयाचा नाहीये, ह्या प्रॅक्टिस विरुद्ध आवाज उठवणं हा प्रश्न आहे. नाही तर बऱ्याचदा प्रत्येक ग्राहक असं म्हणतो की कुठे 1 रुपयासाठी, पण असं प्रत्येक ग्राहकाकडून 1 रुपया 1-2 रुपये नाही का. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस कुठेतरी थांबली पाहिजे. आता मोडक मॅडमने जो उल्लेख केला की थोडे दिवस ते काही करत नाहीत आणि मग नंतर पुन्हा तशा पद्धतीची प्रॅक्टिस होऊ शकते. तर असं एखादा दुकानदार वारंवार तीच चूक करत असेल तर काही विभागातर्फे दुसरी कारवाई केली जाते का, किंवा काय केलं जातं पुढे? एक दुधाचं उदाहरण किंवा अशा अन्य दुसरे पण उदाहरण आहेत की त्याला आम्ही पहिला गुन्हा म्हणतो, दुसरा गुन्हा म्हणतो किंवा त्याला सबसिक्वेंट किंवा दुसरा तिसरा गुन्हा असं म्हणतो. पहिल्या गुन्ह्याची जी फी असते कंपाऊंडिंगची म्हणजे त्याची शिक्षेची पेनल्टी ती भरून तो कंपाऊंड करू शकतो. पण समजा परत त्याने 3 वर्षा कालावधीत सेम तोच गुन्हा केला तर
मग ते प्रकरण जे आहे ते न्यायालयात जातं. अच्छा, कंपल्सरी मग ते न्यायालयात हो, जातं. न्यायालयात आमचे अच्छा. निरीक्षक ते न्यायालयात मला lodge वाटतं करतात. हे सातत्याने ह्याचा पाठपुरावा पाठपुरावा प्रत्येक केला. ग्राहकाने करणं हो. हे फार गरजेचं आहे, नाही का? मुंबई ग्राहक पंचायतीकडे अशा प्रकारच्या तक्रारी येतात आणि मग काय त्यांना मार्गदर्शन केलं ऍक्च्युली जातं? मुंबई ग्राहक पंचायतीकडे जर अशा आल्या प्रकारच्या तर मुंबई ग्राहक पंचायत तक्रार मार्गदर्शन करते तक्रारीवर. हम्म. ऍक्च्युली अथॉरिटी किंवा आम्ही ती यंत्रणा नाही की त्याच्यावर नाही. त्यामुळे मग जर अशी आली तक्रार तर संबंधित यंत्रणेकडे म्हणजे तुम्ही तुम्ही कुठे तिकडे जायचंय किंवा हे कोणाशी सगळं संपर्क मार्गदर्शन साधायचा. संस्था करते. बर, आता समजा मी अशा पद्धतीने माझी फसवणूक झाली आणि मला जर तक्रार करायची असेल तर सर ती तक्रार कुठे करायची आणि कशा प्रकारे ती तक्रार करायला हवी, त्याच्यासाठी हो. काय काय गोष्टी आवश्यक हो, आहेत? हो. वजन मापासंदर्भातील कुठलीही तक्रार असेल किंवा तुम्ही पॅकेज कॉम्पिटिटिव्ह संदर्भात कुठलीही तक्रार असेल हम्म. तर वैध मापनशास्त्र विभागात आपण ती तक्रार करू शकतात. हम्म. त्याचे वेगवेगळे माध्यम आहेत. मग आता एक दूरध्वनी आहे, हम्म. दूरध्वनी मार्फत करू शकतात. दुसरी ईमेलद्वारे करू शकतात अच्छा. किंवा नॅशनल पोर्टल आहे आपलं NCS, नॅशनल हेल्पलाईनचं पोर्टल आहे आपलं NCS, नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईन म्हणून. हेल्पलाईन. त्या पोर्टलद्वारे आपण ते करू शकतो. बर किंवा असे- व्हॉट्सअप नंबर सुद्धा आमचा आहे, बर 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 त्याच्याद्वारे आपण करू शकतो. मी त्यात नंबर सांगू इच्छितो. जरूर जरूर. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे हम्म. 9869691666 बरं. आणि दूरध्वनी जर करायचा असेल 2262 हम्म. 2022 अच्छा. हा आमचा दूरध्वनी नंबर आहे. लँडलाईन. हम्म. आणि जर ईमेलद्वारे करायचा असेल तर हम्म. dslm_complaints@yahoo.com. yahoo.com. हे आपल्या म्हणजे इतक्या ही वेगवेगळ्या वेगवेगळी मार्गाने माध्यम आहेत की त्यातनं आपण तक्रार करू करू शकतो. शकतो. आणि मग ही टाक्या- तक्रार जर मला करायची असेल तर मला सविस्तर ते लिहावी लागते हो का? हो, काय काय तुम्ही लेखी procedure आहे? लेखी स्वरूपात पण आमच्याकडे तक्रार पाठवू शकतात. हा हा. दूरध्वनीने करू शकतात. आमचं कसं एक स्वतंत्र कक्ष आहे त्यासाठी. अच्छा. स्वतंत्र कक्षात तो माणूस पूर्ण दिवसभर तो आमचे इन्स्पेक्टर तिथे बसलेले असतात. हम्म. जे लेखी तक्रार आली, लेखी तक्रारवर आमच्यासमोर सादर केली जाते. हम्म. तोंडी आली, अशी दूरध्वनीद्वारे आली किंवा ईमेलद्वारे आली, कुठल्याही जे माध्यमात मी सांगितली त्या माध्यमात कुठल्याही माध्यमातून आली ते आमच्याकडे तक्रार सादर केली जाते. हम्म. आणि त्याच्यावर लगेच आम्ही संबंधित जो इन्स्पेक्टर असेल हम्म. त्या विभागाचा त्यांच्याकडे ती तक्रार पाठवली जाते. म्हणजे ग्राहकाला तिथे दरवेळेला येण्याची आवश्यकता आवश्यक नाही. एखादा ग्राहक इच्छुक असेल की हा. आता उदाहरणार्थ तुम्ही तक्रार केली हो. आणि तक्रारला तुम्हाला वाटतं की माझ्यासमोर त्याचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे, हम्म. तर आम्ही प्राधान्य देतो. आम्ही उलट आमचे जे निरीक्षक असतात त्यांना सांगतो की बाबा ही तक्रार आली, तुम्ही त्या ग्राहकांना सोबत घ्या हम्म. आणि सोबत घेऊन त्याची पडताळणी करा. अच्छा. हां, त्याला ग्राहक येऊ शकतो. आणि काही काही असे असतात ग्राहक की त्यांना त्यांचे नाव डिस्क्लोज करायचे नसतात, बरोबर. सांगायचे नाही. त्यांनी आम्हाला सांगितलंच की आमचे नाव सांगू नका, हो, कारण खरंय. ते सामाजिक याच्यात त्यांना बरोबर. नको असतं. तर मग आम्ही ती पण काळजी घेतो. हम्म. त्यांचं नाव डिस्क्लोज होत नाही, हम्म. आम्ही ती तक्रार अटेंड करतो. बर. कधी कधी सर असं होतं का पण, म्हणजे आता हा माझा वेगळा प्रश्न आहे थोडा, की आज मी तक्रार केली तेव्हा हा दुकानदार अशा पद्धतीने अशी प्रॅक्टिस करत होता की जी योग्य नाहीये, पण नंतर काही काळासाठी जेव्हा नेमकी तुम्ही तुमची माणसं जेव्हा तिथे जातात तेव्हा त्यांना कोणताही अनुचित प्रकार समजा आढळला नाही, पण तरी सुद्धा माझी फसवणूक झाली आहे ना त्यावेळेला, हो. मग अशा वेळेला हा जो तिढा आहे हा कसा काय सोडवता येऊ शकतो? नाही, हां. या तिळाचं कसं आहे मॅडम, असं सांगता येईल. हां. आता आमचा विभाग जो आहे तो एन्फोर्समेंट करतो. हो. बऱ्याच वेळा तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्यांनी फसवलेलं असतं, पण आम्ही गेल्यानंतर सगळं नॉर्मल असतं. हा पण मला त्याच्यामध्ये सांगावं असं वाटेल, ग्राहकाने एक दक्षता घ्यायला पाहिजे. हा. तो जी काही वस्तू घेतोय त्याने त्याच्यासाठी काहीतरी त्याच्याकडे बिल किंवा बिल, लेखी लेखी हट्ट धरावा. असलं पाहिजे. एक्झॅक्टली. हट्ट धरला पुरावा. तर कमीत कमी कसं आहे माहिती आहे का, हम्म. तर त्याच्यावर जरी प्रूव्ह होतं, आमच्या समोर जरी ते नाही मिळाला पण ते कागदावर ते असतं हम्म. आणि आपल्याला माहिती कुठल्या दुधाची पिशवी असेल समजा, हम्म. त्याने जास्त किंमत लावली, मग ग्राहक न्यायाला सुद्धा आपल्याला ती तक्रार दाद मागतायत. हम्म. तक्रारदाराला गुन्हा जर झाला म्हणजे प्रूव्ह झाला हं. तर हे होते, शिक्षा होतेच. हं. पण हेच वैशिष्ट्य आहे ग्राहक न्यायालयाचं की तक्रारदाराला नुकसान भरपाई हम्म. मिळू शकते आणि हे ग्राहक न्यायालय करू शकतं. यंत्रणा फक्त तक्रारदाराला शासन करेल जे काय असेल ह्याच्याप्रमाणे ते. हम्म. हम्म. पण जर का तिथे ते प्रूव्ह झालं, हम्म. सिद्ध झालं तर तक्रारदाराला त्याच्या अनुषंगाने जी नुकसान भरपाई तो मागेल किंवा ज्या प्रमाणात ते झालेलं आहे तर ती मिळते. अच्छा. हा ह्या ग्राहक संरक्षण कायद्याचा कायद्याचा आणि ग्राहक न्यायालयाचा फायदा आपण आहे. फायदा फिजिकल हॅरॅसमेंट आणि मेंटल ॲग्नीचे पैसे त्या हो, असे सुद्धा खरं आहे. अवॉर्ड केले म्हणजे जातात. हो. बरोबर नाही, आहे. नाही.
म्हणजे दोन्ही त्याच्यात येतं. तोच म्हणजे मानसिक नुकसान त्रास भरपाई, जास्त mental होतो ना. कारण एखादा जर ग्राहक 2 रुपयासाठी न्यायालयात जात असेल, हो ना, त्याला खर्च येतोच ना, मग खरंय. त्याचा तक्रारीचा खर्च त्यासाठी बरोबर. आणि त्याला झालेला त्रास, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, ते सगळ्यांची त्याला हा. त्यांना मोबदला मिळतो मोबदला न्यायालयाकडनं. मिळतो. हम्म. फक्त ते त्या लेवलला म्हणजे त्या ह्याच्यात प्रूव्ह व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणालात तसं की काहीतरी पुरावा त्यांनी योग्य पुरावा सादर केला पाहिजे. ते बरं. त्यालाही महत्व आहे. म्हणजे तिथेही ग्राहकाने जागरूक असलं पाहिजे की अशा तऱ्हेने तो 2 रुपये मागून रोज त्या पावत्या जमवून करेल की बघा माझी रोज एवढी फसवणूक झालेली आहे. हो 2 रुपये नाही, आता मी सतत ह्याच्याकडनं घेतोय. बरोबर. तर ते सहज सिद्ध होऊ शकतं, कारण ही अपप्रवृत्ती खरंय. गुन्हाच आहे हा. म्हणजे मी जर खरेदी करायला गेल्यानंतर रोज समजा मी दुधाची पिशवी आपण परत घेऊया, कारण ते खूप सहज मिळणारी गोष्ट आहे आणि त्याचा हो. पाठपुरावा कमी होतो आणि असं मला वाटतं. तर त्याची सुद्धा पावती मी मागू शकते दुकानदाराकडे? तुमचा हो. अधिकार आहे तो, अधिकारच आहे. ग्राहकाचा कारण अधिकार आहे 2 तो. रुपयाची फसवणूक आहे, पण दूध तुम्ही 1 लिटर आज 60 रुपये हो 70 ना, रुपये आहे एक्झॅक्टली. ना, त्याची पावती तर आपण घेऊच शकतो. त्यामुळे ती मागू शकता. आणि असे जॉईंट, म्हणजे मी आता ह्या ह्याच्यात ऍड करीन की असे जॉईंट व्हेंचर्स व्हायला हवेत. वजन वैध मापन मापनशास्त्र आणि आणि आमच्या ज्या ग्राहक सारख्या पंचायत. ज्या संस्था आहेत, ग्राहक संस्था, ह्यांनी जर असं केले हे संयुक्त मोहिमा, तर कुठेतरी जरब बसू शकते. ग्राहकाला पण म्हणजे जाणवतं किंवा खात्री पटते की मी जे फसवलं जात आहे त्याच्या विरुद्ध कुठेतरी यंत्रणा आणि संस्था एकत्र काम करतायत. म्हणजे माझ्यावरचा हा अन्याय कुठेतरी कमी पोचलाय झालाय आणि किंवा कमी होऊ पोहोचलाय. शकतो. ज्योती मॅम, तुमच्याकडे पण अनुभव आहे असा हो एक? हो, हा. अगदी. म्हणजे एक आपण असं पॅकेज कमोडिटी ऍक्ट ह्यांच्याकडे जो म्हणजे वजन मापन शास्त्र खाद्याखाली येतो, त्याच्यात MRP ही लिहावी लागते तिथे त्या पॅकेजवर किंवा बॉटलवर, आणि त्याच्यापेक्षा जास्त किंमत कुठेही आकारण्यात बंदी आहे. तो गुन्हाच आहे. बरोबर. पण आपण असा वारंवार अनुभव घेतो की एअरपोर्ट्स, मॉल, सगळे मोठे मोठे सिनेमागृह, अशा ज्या काही ठिकाणं आहेत तिथे सर्रास MRP पेक्षा डबल टिबल अशा किमतीला पाण्याच्या बाटल्या, नंतर शीतपेय, टीन त्यांचे शीतपेयांचे त्यांचे सर्रास विक्री होते आणि ग्राहकाची तिथे वाढणूक लूट होत असते अगदी. खरंय. तर ह्या बाबतीत त्या पाण्याच्या बॉटलचा एक जो निर्णय आला हायकोर्टाचा, त्याच्या अनुषंगाने नियंत्रकांनी अशा तऱ्हेचं जर फसवणूक होत असेल ग्राहकाची, तर ती आमच्या निदर्शनाला आणून द्या. ह्याच्याबद्दल केलं पाहिजे जागरूकता किंवा योग्य ते शासन. संस्थेच्या आमच्या चेअरमननी ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांनी अशा ह्याला ते फार म्हणजे जागरूक आणि हे, कारण आमची संस्था चळवळी आणि ग्राहक प्रबोधनासाठीच काम करते. तर त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी जिथे जिथे असा अनुभव येईल तिथे त्या वस्तूंसकट रिसीट सकट घेऊन या इकडे, आणि मग आपण ह्याच्या बाबतीतली ॲक्शन मोहीम काय असेल ती राबवूया आणि घ्यायची आपण ही. तर त्याप्रमाणे सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी छान प्रतिसाद दिला आणि खूप ठिकाणाहून ही जी मी म्हटली त्या ठिकाणी बहुतेक जाणं होतच असतं आपलं. तर मीही येताना एअरपोर्टहून मुलीला सोडून येताना माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे आहे दिलेलं काम तिथे दिसल्याबरोबर मी शिरले आणि अगदी जबरदस्त किंमत घेऊन मी रिसीटही काहीही वाटलं नाही, त्यांनी रिसीट दिली. एक मी शीतपेयाचा टीन आणि एक पाण्याची बाटली घेतली, रिसीट घेतली. भरपूर डबल टिबल घेतलेली होती किंमत. बाहेर आल्यानंतर पार्ल्यातल्या साध्या दुकानातही घेतली आणि त्याची पण रिसीट त्याला म्हटलं मला हवे. जनरली आपण पाण्याची बाटली घेऊन पटकन निघतो, पण हे वेगळ्या उद्देशाने मी घेत होते. हे दोन्ही घेऊन आलो आम्ही, सगळ्यांनी आणलं होतं ते. सरांनी त्याचा एक डिटेल रिपोर्ट पाठवला नियंत्रकांकडे आणि मग त्यांनाही लक्षात आलं की खूपच तफावत आहे तफावत घेतात, म्हणजे बंदी असून सुद्धा. तर मग त्यांनी एक अशी मोहीम घ्यायची हाती असं ठरवलं आणि आमच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे हे म्हणाले तसं ग्राहक पाहिजे, तर आमचे सगळे कार्यकर्ते ग्राहक आणि आम्ही 17 ठिकाणी एका वेळी सगळे कार्यकर्ते जवळजवळ 35-40
कार्यकर्ते आम्ही एकत्र त्या ठिकाणचे अर्थात गिरगावातले होते, त्यांना हे केलं फोन, म्हणजे सगळ्या ठिकाणी मी फोन केले. अगदी तिकडच्या आयनॉक्स थिएटरपासून दहिसरच्या मॉलपर्यंत अशी अनेक ठिकाणं घेतली. विमानतळ पण सोडला नाही मी, परत तिकडे जाऊन खरेदी. आणि मग छानसा रिपोर्ट, खरोखर इतका तो प्रभावी झाला आमची ती मोहीम. एका दिवशी दुपारी 2:30ला आम्ही सुरुवात केली, 7:30 पर्यंत आमच्या बरोबर यंत्रणेची माणसं होती, कारण आम्ही विकत घेऊ शकतो, पुढे आमच्या हातात अथॉरिटी नाही. तर ती जी आमच्या बरोबरीने आलेली होती, त्यांचे इन्स्पेक्टर म्हणा, वरच्या लेवलचे काही अधिक, त्यांनी मग तिथे पंचनामा केला. अच्छा. हा, पंचनामा झाला आणि ही छानशी, म्हणजे वृत्तपत्रांनी याला प्रसिद्धी दिली की अशा तऱ्हेची छान मोहीम संस्थेकडून घेण्यात आली. म्हणजे जॉईंट व्हेंचर झालं, यंत्रणेने पण आम्हाला साथ दिली. आणि एका दिवशी 4 जानेवारी 17ला ही मोहीम आम्ही जानेवारी महिन्यात यशस्वी केली. पण म्हणजे त्या ह्यांनीच आम्ही सांगितलं की असं हे वारंवार करत राहिलं तर फसवणूक करणाऱ्याला पण कुठेतरी मनात दडपण येतं की बाबा मी. मॅडमनी मग आणि आणखी सांगायचं म्हणजे जेव्हा पंचनामा करून तेव्हा ते सही वगैरे द्यायला थोडेसे सगळे तिकडचे, म्हणजे त्या स्टॉलवरती जे कोण असतात ते सही वगैरे द्यायला असे तयार नव्हते. बरं, आपण ह्याच्याकडे येऊया सर, आणखीन सविस्तर तुम्ही सांगणार आहात या सगळ्या बाबतीत. पण आचरेकर मॅडमना मला विचारायचं आहे, अजून काही त्यांच्याकडे अशी उदाहरणं आहेत का ज्याची मग आपण एकत्रित सविस्तर चर्चा करू की ह्यावर हा विभाग नेमकं कशा पद्धतीने कारवाई म्हणा किंवा कशा पद्धतीने मार्गदर्शन करतो? काय सांगाल मॅडम? असं आपण बघायला गेलं तर ज्या आपल्या गावांमध्ये वगैरे बऱ्याचशा शहरी भागांमध्ये पण आहे हे, पण गावातल्या गोष्टींमध्ये म्हणजे रेशनच्या दुकानावरती केरोसिन दिलं जातं, रॉकेल दिलं जातं. तर त्यावेळेला ते मुद्दाम ते जरा त्या रॉकेलच्या पिंपाच्या थोडं अजून खाली धरतात ते गॅलन, जेणेकरून त्याचा फेस येतो वरती त्या रॉकेलचा, आणि तो फेस आल्या आल्या ते लगेचच त्या ग्राहकाच्या गॅलन मध्ये ओतून त्याला देतात. आणि ग्राहकाला वाटतं वरपर्यंत भरून आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ती एक खरं तर म्हणजे खरं तर तेवढं भरलंच जात नाही, बरोबर, ती एक फसवणूक असते. तशीच दुसरी गोष्ट शहरामध्ये पण किंवा इतर ठिकाणी जिथे 4 व्हीलर्स किंवा 2 व्हीलर्स घेऊन लोक पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला जातात, त्यावेळेला ड्रायव्हरच्या सीटवरचा जो असतो किंवा कोणीही असतो ते पाठी वळून त्याला सांगतात 1000 रुपयाचं भर रे. आणि तोही सांगतो की बघा हा तिकडे, तसं तिथे कोणी बघायचे कष्ट घेत नाही की ते 0-0 असतात किंवा काय असतात म्हणून. आणि 1000 रुपयाचं पेट्रोल भरून पैसे देऊन मोकळे होतात. बरेचदा असं असतं की आधीचा कोणीतरी येऊन तिथे 200 रुपयाचं पेट्रोल भरून गेलेला असतो आणि त्याच्यावरच हा 1000 रुपयाचं पेट्रोलचं सेटिंग लावल्यावरती ह्याच्या गाडीमध्ये 800 रुपयाचं पेट्रोल भरतो. अशा पद्धतीने पण हे कोणालाही कळत नाही आणि कोणी ते बघत नाही. तशीच दुसरी गोष्ट पेट्रोल पंपवरची, बऱ्याच लोकांना हे कळत नाही की पेट्रोलची पण डेन्सिटी असते किंवा डिझेलची पण डेन्सिटी असते. ती साधारणपणे तिकडे त्यांना दाखवायचीच असते, ती दर्शित दिसेल अशा दृष्टीने त्यांना दाखवायची असते आणि ते दाखवतातही, पण आपण कोणीही तिथे लक्षच देत नाही. म्हणजे साधारणपणे पेट्रोलची डेन्सिटी एक 730 ते 800 पर्यंत असते आणि डिझेलची 830 ते 900 पर्यंत. पण असं बघतच नाही, कारण आपण तो विचार करत नाही काय पेट्रोलमध्ये पाणी मिक्स केलंय का काय मिक्स केलं, तेवढा आपण विचार कधीच करत नाही. बरोबर. तर हे त्याच्यावरती त्या डेन्सिटीवरती पण अवलंबून असतं, पण हा कोणी विचार घेत नाही. सर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विभागामध्ये अंतर्भूत होत असतील ना, तर ह्या सगळ्यावर जेव्हा ही फसवणूक होते, आता मॅडमने मगाशी सांगितलं की ती पाण्याची बाटली काही ठिकाणी जी नेहमीची किंमत आहे तेवढीच, पण काही ठराविक ठिकाणी अगदी दुप्पट किमतीने मिळते, किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे किंवा विभागातर्फे काय केलं जातं, काय सांगाल तुम्ही? आता मगाशी मोडक मॅडमने उदाहरण दिलं पाण्याच्या बॉटलचं, ड्युअली मार्फिटचं. पाण्याची जी बॉटल आहे आपण हॉटेलमध्ये जर घेतली हॉटेलपासून, तर त्या संदर्भात आता मॅडमनी हायकोर्टाचा एक जजमेंटचा दाखला दिला, त्याच्यावर अपील झालं सुप्रीम कोर्टामध्ये. त्याचा 12 डिसेंबर 2017 त्याचा न्यायनिर्णय पण झालेला आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया असं त्याचं टायटल आहे. त्या न्यायनिवाडामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलेलं आहे की आपण
हॉटेलमध्ये जेव्हा जातो, हम्म, जाताना आपण फक्त पाणी नाही पित तिथे, हम्म, आपण पाणी पिण्यासाठी जात नाही, आपण जातो तिथं गेल्यानंतर आपण तिथलं जो ॲम्बियन्स असतो, ते वातावरण असतं, हम्म, त्याचा आपण आस्वाद घेतो किंवा ते अनुभवतो. हम्म, आपण तिथं उल्लसित होतो किंवा तिथं जो वेटर असतो किंवा जो कोण असेल सर्व्हिस देणार असेल तो सर्व्हिस देतो. हम्म, मग ह्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत हम्म. त्या सगळ्या त्यात इन्क्लूड होतात. अच्छा. म्हणून त्यांची जी किंमत असते हम्म. ती MR पेक्षा जास्त असते, त्यांना अलाउड केलेलं आहे. अच्छा. ओके ओके. असं आहे. मग ते पाण्याची बॉटल असो किंवा कोल्ड्रिंक्स असो, हम्म, कारण ते हे कंबाईन आहे सर्व्हिस आणि त्याची MRP, हम्म, म्हणून तिथे ते अलाउड केलेलं आहे. हम्म. बरं. हो, त्याच्या त्याच्यामध्ये असं. मागचं हे कारण. आणि हो, अशा त्याच्याचं. पद्धतीने जर आणि आता फसवणूक मॅडमने होत असेल पेट्रोल तर- पंपाचं उदाहरण दिलं. जी. आता पेट्रोल पंपामध्ये खरं तर ग्राहकांनी दक्ष असायला पाहिजे. हम्म. त्यांनी पेट्रोल भरण्याच्या अगोदर हट्ट केला पाहिजे की बाबा ते 0-0 करतो इंडिकेटर. बरोबर. तो साईडला नॉब असतो, नॉब केलं तर रिसेट होतं. त्याने सांगितलं पाहिजे त्याला की 0-0 कर, आणि 0-0 केल्यानंतर त्याने ते पेट्रोल मोजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मॅडम म्हणतात की 1000 रुपयाचं टाक. मुळात असं की पैशामध्ये बोलायचंच नाही पेट्रोल पंपवाल्यांना, मला 1 लिटर टाक, 1 2 लिटर लिटर टाक. पाहिजे. हम्म. पैशामध्ये मागू नये, ही अच्छा. आपण दक्षता घेतली पाहिजे. ग्राहकांनी. नेमकं ह्याच्या उलट आपण करतो आपण की करतो. 1000चं पैसे पेट्रोल देतो पाहिजे, आणि 2000चं एवढ्याचं पाहिजे. बरोबर. हा. So या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याकडे लक्ष हो. दिलं पाहिजे. सर आणि तुम्ही त्यांनी काही- रेशनिंगचं त्यांनी हा. उदाहरण दिलं मगाशी. तुम्ही नमुना पण हो, आणलाय ते आणलेलं दाखवायला. आणलं. हा. रेशनिंगमध्ये जेव्हा ते रॉकेल टाकतात, आता आम्ही 5 लिटरचं माप आणलेलं आहे जी. हे दाखवण्यासाठी, की याच्या खाली अशा पट्ट्या असतात, हम्म, या अशा पट्ट्या, हम्म, आणि तळ असतं. बऱ्याच वेळा काय असतं, ह्या पट्ट्या ठोकलेल्या असतात किंवा तळ ठोकलेलं असतं. अच्छा. हां, त्यामुळे त्याची जी टोटल जे व्हॉल्यूम असतं, हम्म, आकारमान, ते कमी होऊ शकतं. बरोबर आहे. तर ग्राहकाने थोडं तो बघू शकतो. ग्राहकाचा हक्क आहे. अच्छा. घेण्या अगोदर ते बघू बरोबर. शकतो, बाबा मला माप बघायचं, बघू देत, अच्छा. बघू शकतो. नंतर प्रत्येकाला जेव्हा ते हे ओतलं जातं पाहिजेच रॉकेल, पाहिजे. तो फेसला सेटल होऊ द्यायचा. साईडला एक होल आहे बघा याच्यामध्ये असं. हम्म, ओके. हां, त्या होलमधून तिथपर्यंत ते यायला पाहिजे, खाली पडतं तिथून असं. ते खाली हां, गळलं पडतं. पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ते पूर्ण मापापर्यंत आहे बरं. हे क्लिअर होतं. अच्छा. आणि त्याला वाटलं तर की हे खरोखर आमच्या इन्स्पेक्टरने प्रमाणित केलं आहे किंवा नाही, हम्म, तिथं साईडला एक मार्किंग असते, ते अच्छा. तिथं शिसे ओतलेलं असतं आणि त्याच्यावर आमचा इन्स्पेक्टरचा कोड असतो. हम्म, प्रत्येकाचा एक आयडेंटिटी कोड असतो, तो कोड असतो आणि त्याची व्हॅलिडिटी असते. म्हणजे आता उदाहरणार्थ याच्यावर आहे 23D, हम्म, म्हणजे हे 2023 त्याचा 4था क्वार्टर. शेवटचा ABCD quarter. क्वार्टर्स असतात. हा D क्वार्टर, म्हणजे आता थोडक्यात 31 डिसेंबरपर्यंत हा व्हॅलिड आहे. अच्छा. आणि मग त्याची व्हॅलिडिटी संपल्यानंतरची काय मग प्रोसेस त्याला पडताळणी केली जाते त्याची. आता याची व्हॅलिडिटी 2 वर्षासाठी असते. हा. अच्छा. हां, प्रत्येक गोष्टीचं आता जसं वजन वेइंग स्केल आहे, हम्म, वेइंग स्केलची 1 वर्षासाठी, हम्म, असं कोनिकल मेजर असेल त्याची 2 वर्षासाठी, हम्म. अशी ती So, व्हॅलिडिटी असते. मग त्याने मी- त्या 2 वर्षांतर त्याने ते पडताळणी करून घेतली पाहिजे आमच्याकडे. म्हणजे परत अशा पद्धतीचा एक होय. स्टॅम्प त्याच्यावर लागतो आणि त्याच्यावर मग किती क्वार्टर आणि काय आहे होय, ते होय. परत नमूद केलं नमूद जातं. केलं म्हणजे जातं. साधारण 1 क्वार्टर पासून त्या वेळच्या पुढच्या वर्षाच्या त्याच क्वार्टर पर्यंत त्याची त्याची व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी असते. आणि हे सगळं मी एक ग्राहक असेन आणि मी जर हे खरेदी करायला गेले तर त्या दुकानदाराला मी हे विचारू शकते की मला आधी तू हे दाखव, हा कोण? अवश्य आणि, अवश्य. अगदी अगदी आपला विचारलं हक्क पाहिजे. आहे करू तो. शकते. हक्क आहे, पण मी तर म्हटलं तर विचारूच आग्रह केला शकतो. पाहिजे आपण याचा. आग्रहच करायचा. या गोष्टीचं नक्की मला पूर्ण खात्री आहे की ही आपल्यापैकी किती प्रेक्षकांना माहिती होती आणि आपण किती ह्याबद्दल आग्रही आहोत की अशा पद्धतीने मी दुकानदाराकडे जाऊन मागणी करू शकते की हा कोण दाखव. किंवा वजन काटाच्या बाबतीत पण सर असंच होय, आहे? तेच होय, आहे. होय. हो. त्याचे होय. काय परिमाण आहेत आता आता हे साधारणतः? आता वेइंग स्केल आणलेलं आहे हा हा दाखवण्यासाठी. हा हा. की याला सुद्धा आम्ही एकदा पडताळणी केली त्याची, की हम्म. त्याला सिलिंग केली जाते. अच्छा. बॅक साईडला हा हा. हे बघ, आता वजन काटाच्या बॅक साईडला हम्म. हे तार आहे त्याची हा आणि एक सील असतं. हा. त्या आमच्या इन्स्पेक्टरने पडताळणी केली त्याची, पूर्ण पडताळणी केल्यानंतर तो सील करतो. आणि हा सील त्याला काय break करता पुढे येत नाही. त्याला फेक नाही नाही करता करता, ब्रेक नाही करता येत. अच्छा. आणि त्याची पण व्हॅलिडिटी, तिथे पण स्टॅम्प मारलेला असतो, त्याचा आयडेंटिटी नंबर असतो इन्स्पेक्टरचा, हम्म, आणि त्याच्यावर आपण कुठला क्वार्टर, हम्म, कुठलं वर्ष आणि कुठला क्वार्टर, हम्म. त्याच्यावर स्टॅम्प असतो. ABCD. ABCD असे. हम्म. आता इथे 23D आहे. म्हणजे हे हा. 31 डिसेंबर पर्यंत पर्यंत व्हॅलिड आहे. आहे. चालेल. 2 म्हणजे हे वर्ष आहे, याचं पिरियॉडिसिटी 1 वर्षाची आहे वेइंग अच्छा. स्केलची, डिजिटल वेइंग स्केलची. आणि ही हे- जबाबदारी प्रत्येक दुकानदाराची Yes, आहे की yes, ते yes, संपल्यानंतर त्याची होय, व्हॅलिडिटी होय. करून घेणं. करून घेणं. ओ. तसंच- स्टँडर्डायझेशन तसंच प्रमाणित आता करणं. वेट आहे हा. 1 किलोचं. याच्या बॅक साईडला सुद्धा
आमचे जे इन्स्पेक्टर चेक करतात किंवा पडताळणी करतात तिथं ते पण स्टॅम्प मारतात. अच्छा. तिथं पण तेच आहे, त्याचा इन्स्पेक्टरचा ID नंबर असतो, प्रत्येक इन्स्पेक्टरचा कोड असतो आणि वर्ष आणि क्वार्टर हे ग्राहक बघू शकतो. त्याने आता समजा आता हे वेइंग स्केल ठेवलं असं वजन आणि मोजमाप केलं. आता तुम्हाला वाटलं की बाबा आता हे जे वजन ठेवलेलं आहे हे खरोखर प्रमाणित आहे का त्याचा पिरियड निघून गेलेला आहे. जर समजा याचा पिरियड निघून गेला असेल तर ते थोडक्यात अप्रमाणित मध्ये घाललं जाईल. मग तो एक ऑफेन्स झाला, गुन्हा झाला. म्हणजे प्रत्येक वजन काटा, त्याच्यानंतर हे कोन, त्याच्यानंतर वजन याला तराजू सुद्धा आणलाय तो. तुम्ही दाखवाल तो नंतर आम्हाला. ह्या सगळ्याला व्हॅलिडिटी असते आणि ती व्हॅलिडिटी संपल्यानंतर आपण त्याने पुन्हा ते प्रमाणित केलं पाहिजे. बाप रे, ह्या गोष्टी खरंच माहिती नव्हत्या. असा हा तराजू टांगताच असला पाहिजे, हातात धरायचा नाही. पण जिथे दारोदारी घरातनं वगैरे जे येतात भाजीवाले ते आपल्या टोपलीमध्ये हे घेऊन येतात, हातात असा धरतात, वजन घालतात आणि मग जरा जरी थोडा काटा मारणे किंवा दांडी मारणे हा जो शब्दप्रयोग तो ह्यातनं आलेला आहे की भाजी घातल्यानंतर जरा जरी असं त्याने केलं तरी ही तागडी खाली जाईल आणि ती आपल्या ग्राहकाच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे हात टांगता ठेवूनच म्हणजे हाताचा स्पर्श तिथे होता कामा नये असा त्याने तो ठेवला पाहिजे आणि वजन केली पाहिजेत. ह्याची ही पट्टी म्हणजे ह्या बेसिक आहेत गोष्टी, पण आपल्याला ह्या काही माहीतच नसतात. ही जी पट्टी आहे ही चपटी पाहिजे, गोल चपटी. गोल दांडीचं तराजू मान्य नाही नियमांप्रमाणे, किंवा हे दोन्ही सारख्या अंतरावर पाहिजे. ह्या तागड्या आहेत त्या दोन्ही एकाच धातूच्या पाहिजेत, एकाच वजनाच्या पाहिजेत. असे बरेचसे त्यांनी केलेले नियम अतिशय चांगले आहेत. पण आमच्या ग्राहकांना, आम्हाला तर वेळ पण नसतो ना, एकदा भाजी घेतली गेलं कोण हे बघतात. मी आता त्याच मुद्द्याकडे येत होते की ग्राहक म्हणून म्हणजे आपल्याला इतक्या खरं तर आपले अधिकार आहेत, हे आपल्याला दिलेले आहेत, हक्क आहेत. पण वेळ नाही या सबबीखाली आपणच आपली फसवणूक करून घेतो का कधी कधी. म्हणजे जागरूकता किंवा जाणून घेण्याचं जे म्हणतो आपलं पाहिजे आपल्याकडे, ती उत्सुकता म्हणा किंवा हे, ती पण ग्राहकाकडे उदासीनता म्हणतात, ती जागृती करण्याचं काम मुंबई ग्राहक पंचायत करते. म्हणजे आमच्याकडे आता म्हणजे तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने येऊ आपण, खूप आहे की आम्ही शाळां कॉलेजमध्ये महिला मंडळात विशेषतः, कारण हा जिव्हाळ्याचा प्रश्न बायकांचा जास्त आहे, भाजीपाला आणि हे ते म्हणजे घेतात सगळे आणि घाई त्यांनाच जास्त असते. तर अशा ठिकाणी आम्ही ग्राहक जागृतीची लेक्चर्स घेतो, तेव्हा हे सगळं घेऊन जातो. आणि हे आता इथे गळ्याकडे हे छिद्र असतं आणि या छिद्रातून ते खाली जेव्हा गळेल तेव्हा तुम्हाला योग्य प्रमाणात मिळालं, हे खरं ते त्याच्या मागचं आहे छिद्र ठेवण्यात. पण आम्हाला छिद्र आहे हे सुद्धा माहीत नसतं आणि खरोखरच ग्रामीण जनतेला तर त्या तिथे माहीत नाही. तर हे सगळं आम्ही मुलांना सुद्धा शिकवतो, कारण मुलांवर पण हे ग्राहक संस्कार वेळीच झाले, जसे आपण म्हणतो बालमनावर खरे संस्कार, तर तो सजग आणि मुलं सुद्धा लहान वयापासून ग्राहक आहेत की त्यांच्यासाठी खरेदी ग्राहक आहेत. खरंय. त्यामुळे हे सगळं इतकं उत्सुकतेने मुलांमध्ये खरोखरच ती उत्सुकता असते जाणून घेण्याची, का हो आम्हाला माहीतच नाही, आमच्या आईला मी जाते आईबरोबर भाजी घ्यायला पण मला हे काही माहीत नव्हतं, असं त्यांच्याकडून जेव्हा उत्तर. आणि घरी जाऊन आईला सांगतात, मुलांनी वजनाचा दगडाचं जे सांगितलं ते आम्ही दगड घेऊन जातो आणि सांगतो बघा हे प्रमाणिकीकरण ह्याच्यावर काही आहे का केलेलं, मग आपण का असा दगड टाकला तागडीत वजन तेवढं आहे म्हणून घ्यायचं 250 ग्रॅम, मग आपल्याकडे त्याच्यावर पर्याय नाही का, आपण 200 ग्रॅम घ्यावं नाही तर 300 ग्रॅम घ्यावं, आपण जेवढ्या मापाचं घेतोय ते मिळालं पाहिजे, त्याचे पैसे आपण देतोय. जाऊन सांगतात, आम्ही सांगितलं आईला, आई दगड असलेलं हे असं घ्यायचं नाही, आम्हाला म्हणजे सांगितलंय, बाईंनी शिकवलंय. तर अशी उत्सुकता ते दाखवतात. तर त्यामुळे ही सगळी ग्राहक संस्कार आम्ही मुलांवर आणि कंझ्युमर म्हणजे हे क्लब आमचे चालतात रेग्युलर, त्याचे सगळे विषय. आणि महिला मंडळाकडनं बोलावणी आली, काही रोटरी क्लब, लायन्स क्लब, नंतर तुमच्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रांचं 24 आता आमच्याकडे बोलावणं आलेलं आहे की तुम्ही ग्राहक जागृती करायला या. तर अशा विविध ठिकाणी विविध ह्याच्यात आम्ही ग्राहक जागृतीचं काम
मला वाटतं मुलांचा ह्याच्यामध्ये सहभाग असणं हे फार महत्वाचं आहे. अजून काही असे किस्से असतील तर आपण त्याच्याबद्दल नक्की बोलणार आहोत. अनघा मॅडम सांगायचं जरूर की म्हणजे तो आपल्या नेहमीच्या डे टू डे लाईफ मध्ये सगळ्यांकडेच होत असतो. आपण रद्दी विकतो. हा, जर रद्दीवाल्याला आपण दुकानात जाऊन द्यायचे कष्ट नाही करत, आपण त्याला बोलवून घेतो घरी आणि मग तो त्याच्याकडे ताणकाटा असतो, तो घेऊनच येतो तो, आणि तो त्याच्या पद्धतीने वजन करतो आणि आपण त्या ताणकाट्यावरती किती डोळे बारीक केले तरी आपल्याला वजन किती झाले कळत नाही. खरंय. आणि त्याला मात्र ते वजन बरोबर कळतं आणि तो सांगतो की 3 किलो झाले. आपण पण 3 किलो, बरं 3 किलो. मग तो त्या 3 किलोचे काय होतील ते पैसे आपल्याला देतो आणि आपण संतुष्ट की 3 किलोची रद्दी विकली आपण म्हणून. पण प्रत्यक्षात खरोखर त्या ताणकाट्यावर 3 किलोच असतात का हे आपण कधीच बघायला जात नाही. आणि आपण म्हणजे अगदी लिस्ट बॉदर म्हणजे कष्टच घेत नाही ते खरंच. तो आणि मुळात आधी तो ताणकाटा म्हणजे आता आहे अलाव आहे की नाही हे बऱ्याचशा ग्राहकांना माहीतच नसतं. खरंय. कित्येक घरांमध्ये असं होत असेल की आता मी सुद्धा एक ग्राहक आहे, मला हा अनुभव सांगावासा वाटतो की आमच्या घरात रद्दी अशाच पद्धतीने विकली जाते आणि आपल्या डोळ्यांना दिसतंय की गेल्या महिन्यापेक्षा यावेळेला जरा जास्त आहे, पण ताण काट्यावर मात्र गेली अनेक वर्ष तेवढंच वजन येतं आणि आम्ही तेवढेच पैसे घेऊन काही त्याला बोलत नाही. सर त्यासाठी आपण तो आग्रह धरला पाहिजे की बाबा तू ताण काटा वापरू, कारण तो आमच्या वैद्यमापन शास्त्रात तो अलाउड नाही तसा आहे. हा दांडीचा तराजू अलाउड आहे, त्याच्याने आपण वजन करू शकतो. अच्छा, म्हणजे हे आपण सांगायचं त्यांना की आता ताणकाटा आपण आग्रह धरायला पाहिजे. त्यासाठी त्या ग्राहकानेच तो आग्रह धरला पाहिजे की बाबा तू ते वापरू नको, आम्हाला तुझ्या दांडीचा तराजू असेल तर, नाही तर तुझ्या दुकानात कुठे मी तिथं मोजतो. बरोबर. म्हणजे मग आपल्याला आणि दुसरी गोष्ट तिथं पण आपण बघून घ्यायला पाहिजे. दांडीचा तराजू असेल तर आता मगाशी मॅडम तराजू दाखवला आपल्याला, तर त्याला पण काही गोष्टी आहेत की बंधनं आहेत की तो स्टँडलाच टांगलेला पाहिजे किंवा त्याला हुक असून त्या हुकला टांगलेला पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या दोन्ही पारडे एक समान अंतरावर म्हणजे बॅलन्स्ड आहेत आणि त्याचा जो दर्शक आहे तो 0 वरती आहे, आपल्याला क्लिअर कट दिसतं. याच्यावर कळतं की तराजू हा कुठलाही चुकीचं मोजमाप करत नाही. मग त्यावेळेस आपण तिथं मोजमाप करू शकतो आणि आपल्याला खात्री होईल की आपण जे दिलेला जो रद्दी आहे, दिलेली जी रद्दी आहे ती त्याचा मोबदला आपल्याला मिळतो, योग्य वजन आहे आणि त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळतोय. असं असे काही कायदे आहेत का या संदर्भात? मगाशी मॅडमने ओझरता उल्लेख केला होता की जे कायदे ग्राहकांसाठी किंवा अशा पद्धतीने फसवणूक होणार नाही यासाठी खूप प्रभावीपणे काम करतात, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल सर? हो, कायदे म्हणजे आता जसं आता मगाशी मॅडम दगडाचं उदाहरण दिलं की त्याला आपण अप्रमाणित वजन म्हणू, नॉन स्टँडर्ड वेट. अशा प्रकारच्या वजनाचा वापर जर केला तर कायद्यामध्ये त्याला तरतूद आहे पेनल्टीची, दंडाची. उदाहरणार्थ अप्रमाणित वजन असेल 2 ते 5 हजार त्याला 2 ते 5 हजार त्याला दंड होऊ शकतो तशा पद्धतीने मिळाला तर. हो, किंवा एखाद्या ग्राहकाने तो जो वजन आहे आता मग उदाहरण दिलं मी प्रमाणित केलं नसेल तर तो अप्रमाणित झाला, त्याला तसा वापर केला असेल तर त्याला सुद्धा 2 ते 10 हजार हा दंड आहे. हो, त्याने दंड आता त्याच्यावर तर आहे की त्याने दंड तो भरायचा आणि स्वतःला मोकळं करून घ्यायचं, म्हणजे कंपाऊंडिंग करून घ्यायचं आमच्याकडून. आणि त्याचं कंपाऊंडिंग नाही केलं तर मग शेवटी केस कोर्टात जाते. बरोबर. मला अजून एक विचारायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये तुम्ही प्रमाणीकरण जे आहे किंवा वजनाची अचूकता ह्याच्याबद्दल सांगितलं, तर सोनं ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अजूनही सोन्यामध्ये गुंतवणूक होते, अजूनही सणासुदीला सोनं खरेदी केलं जातं, तर त्याच्या वजन काट्याबद्दल सुद्धा असे काही वेगळे नियम आहेत का, किंवा तिथे फसवणूक झाली तर कशा पद्धतीने होऊ शकते, काय सांगाल? मुळात कसं आहे मॅडम, तो जो काटा आहे तो फार सूक्ष्म वजनाचा असतो. बरोबर. म्हणून ती काचेची हे बंद पेटीत त्याला ठेवलेला असतो, काचेची हे असते केस असते त्याच्यामध्ये ठेवलेला असतो. कारण इव्हन फॅन जरी चालू ठेवला, फॅनच्या वजनाने बायोन्सी फोर्सने सुद्धा त्याचे वजन तो काहीतरी सेन्स करतो. हो, म्हणून ते काचेच्या पेटीत ठेवलेला असतो. अशा वेळेस ग्राहकाने त्याचं जे दुकानदार आहे किंवा तो सोनार असेल किंवा ज्वेलर्स असेल त्याच्याकडे तो काटा बघायचा असेल तर जनरली कसं असतं, त्या काट्याच्या क्षमतेच्या 1/10 1 एवढी वजनं त्याने सोबत ठेवणं आवश्यक असतं दुकानदाराने. आता समजा तुम्ही ज्वेलर्सकडे गेलात
आणि तुम्हाला आता बघायचं आहे की त्याने दिलं तो त्याचा काटा आहे तो बरोबर आहे किंवा नाही, त्याला तुम्ही विचारू शकता बाबा तुमचा काटा कपॅसिटी काय वजन करायची, तो सांगेल मॅडम 500 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम जे काय सांगितलं, मग त्याचे 110 जे होईल ते त्याचं तेवढं वजन त्याच्याकडे असं तुम्ही त्याचं वजन घेऊन तिथं मोजू शकतात. आता उदाहरण झालं आता एक्झाम्पल घ्या तुमचं कुठल्या जगात, आता तुम्ही एका स्टोर्समध्ये गेलात, स्टोर्समध्ये गेल्यानंतर किंवा मॉलमध्ये गेलात, तिथे 20 किलोचा काटा आहे वजन वेइंग स्केल, मग त्याचे 110 किती झालं तर 2 किलो, तर 2 किलोचं वजन त्याच्याकडे असलं पाहिजे. तर तुम्ही ते वजन तिथं ठेवलं, बघू शकता 2 किलो दाखवत आहे का, मग त्याच्यावर तुमची खात्री होती. सेम तसंच आपण सोनाराकडे करू शकतो, ज्वेलर्सकडे करू शकतो, म्हणजे आपली खात्री होईल की आपण जे सोनं घेतलं त्याची एक्झॅक्ट वजन हे बरोबर आहे. अच्छा, आणि हे सगळं आपण त्यांना डिमांड करू शकतो, आपला तो अधिकार आहे. आणि तो डिजिटल आणि डिजिटल काटा जो असतो त्याच्यावर त्याचं इंडिकेटर पहिल्यांदा आपण इन्शुअर केलं पाहिजे की तो 00 आहे का, ते सगळ्यात महत्वाचं. दोन्ही बाजूनी म्हणजे ग्राहकाला पण ते वजन होताना दिसतं, म्हणजे दर्शक असा पाहिजे, त्याचा इंडिकेटर केव्हा म्हणजे असं त्याचं असं आहे की त्याचा दर्शक आहे तो ग्राहकाला दिसला, त्याचा इंडिकेटर ग्राहकाला दिसला पाहिजे, ही महत्वाची कंडिशन त्याच्यात आहे. बरोबर, तर आपण खऱ्या अर्थाने आपली कुठेही फसवणूक होत नाही. असं मिठाईच्या दुकानात वगैरे पण आपण गेलो आणि मिठाई घ्यायला गेलो तर ते बॉक्स सकटच वजन, तर त्यात बॉक्स हा इन्क्लूड नाही करत, नाहीये त्याच्यात, ग्रॉस वेट त्यामुळे होतं ते बॉक्सचं वजन आधी करतात आणि मग ते बॉक्स त्याच्यात इन्क्लूड होत नाही. खरं तर हा विषय इतका मोठा आहे, म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत ज्याचा अंतर्भाव याच्यात होतो, त्यातल्या बऱ्यापैकी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अनेक अशा असतील ज्याच्यावर भाष्य होणं गरजेचं आहे. सर, विभागाकडून अगदी शेवटाकडे आपण आलोय, तर मला विचारायचं आहे की विभागाकडून ग्राहकांची जागरूकता व्हावी यासाठी काही उपक्रम राबवले जातात का, काय काय केलं जातं? ग्राहकांच्या प्रबोधनासाठी आमच्या वेगवेगळ्या जिल्हा विभागावर, तालुका विभागावर चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. आता विशेष करून आता 24 डिसेंबर आणि 15 मार्च राष्ट्रीय ग्राहक दिन आणि जागतिक ग्राहक दिन, या 2 दिवशी तर 100% आमचं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं चर्चासत्रांचं आयोजन असतं. वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, शाळा कॉलेजेस, स्टेशनच्या जवळ, स्टँडच्या जवळ, असे जिथं पब्लिक प्लेसेस आहेत अशा ठिकाणी त्यांचं आयोजन होतं आणि त्या लोकांना त्याचं कायद्याबद्दल ज्ञान दिलं जातं की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे कुठली वस्तू घेताना, किंवा कशा प्रकारच्या चुका होतात किंवा समोरचा कशा प्रकार चुका करतो हे त्यांना डेमॉन्स्ट्रेशन करून प्रात्यक्षिक करून दाखवलं जातं. अशा वेगवेगळ्या मोहिमा आमच्या, किंवा आता समजा उदाहरणार्थ गणपतीचा पिरियड आहे किंवा दिवाळी आहे, तर अशा वेळेसही आमच्या मोहिमा असतात. आम्ही दिवाळीची सुरुवात होणार आहे त्याच्या 15 दिवस अगोदर आमच्या मोहिमा सुरू होऊन जातात. अच्छा, त्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष त्या दुकानात जाऊन मगाशी जे म्हणालात तशा पद्धतीचे इन्स्पेक्शन करता? हो, आमच्या पूर्ण महाराष्ट्र आमच्या जेवढे जे विभाग आहेत सगळ्यांना सांगितलं आता की बाबा तुम्ही मोहिमा चालू करा आणि बघा प्रत्यक्ष सगळं व्यवस्थित चालू, कुठं चिटिंग होत नाही, कुठं फसवणूक होत नाही त्याच्याशी. अशा वेगळ्या मोहिमा असतात. मला मोडक मॅडम असं विचारायचंय की एक लेबल असतं प्रत्येक वस्तूवर, तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असला पाहिजे? आता हे यांच्या पॅकेज कमोडिटी ऍक्ट जो आहे आपला आवेष्टित वस्तू कायदा अधिनियम 2000, मला वाटतं आता लेटेस्ट 2023ला पण तो रिवाईज झालाय, 11 सालचा होता बरोबर ना, वेगवेगळे अमेंडमेंट्स आहेत. तर त्याच्यानुसार त्याच्यात 5 महत्वाच्या गोष्टी आहेत की त्या ग्राहकासाठी त्याच्यावर नोंदवलेल्या असल्याच पाहिजेत. एक म्हणजे उत्पादकाचं नाव, संपूर्ण पत्ता त्याच्यानंतर म्हणजे तो जर इम्पोर्टेड असेल तर तो आयातदार आहे त्याचं देश, त्याचं नाव पाहिजे. त्याच्यानंतर मॅक्झिमम रिटेल प्राइस, नंतर त्याचं नाव त्या वस्तूचं, म्हणजे ती आवेष्टित वस्तू असते त्यामुळे आत मी काय मागतोय त्याचं प्रचलित नाव काय आहे ते त्याच्यावर असणं बंधनकारक आहे. नंतर ते कधी पॅक केलंय त्याचं वर्ष, इयर मॅन्युफॅक्चरिंग हे महत्वाचं आहे. अशा ह्या वस्तू आणि मग त्याच्या अनुषंगाने पॅक गुड्स आहेत म्हणून येतात आणि पत्ता असला पाहिजे. त्यात प्रॉब्लेम असेल, कंझ्युमर कंप्लेंट असेल तर त्या संदर्भात त्या आपल्याला मॅन्युफॅक्चरर कॉन्टॅक्ट करायचा, संपूर्ण पत्ता पाहिजे, पूर्ण फोन नंबर, ईमेल आयडी त्याने सगळं नमूद केलं पाहिजे त्यामध्ये, म्हणजे मग आपल्याला तक्रार करता येईल. अनेक अशा गोष्टी आहेत, छोट्या छोट्या वस्तू असतात ज्याच्यामध्ये आपल्याला कळत नाही की वजनामध्ये कधी कधी फसवणूक होते, MRP मध्ये फसवणूक होते. तर ह्या सगळ्या वस्तूंबद्दल आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला की हे विभाग नेमकं त्याचं काय कार्य आहे आणि कशा पद्धतीने मुंबई ग्राहक पंचायत
एक जागरूक ग्राहक आणि विभागाचे अधिकारी जे आहेत पवार सरांसारखे, ते कशा पद्धतीने आपल्या मदतीला धावून येऊ शकतात, या सगळ्याबद्दल आपण आजच्या चर्चेतून जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तुम्ही तिघेही इथे आलात आणि प्रात्यक्षिकासह छान मार्गदर्शन केलं आम्हाला. तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि आपणही असेच भेटत राहणार आहोत नव्या नव्या विषयांसह. आजच्या कार्यक्रमात मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.